हा माणूस आणि माझे कर्मचारी यांच्यामध्ये फारसा फरक नाही. डॅड बोलू लागले. मी पैशांना अजिबात महत्त्व देत नाही असं म्हणणाऱ्या अनेकांना मी भेटलो आहे. ते असं म्हणतात तरी देखील दिवसाचे 8 तास काम करत राहतात. याचाच अर्थ ते सत्य नाकारतात. ते जर पैशाला महत्त्व देत नसतील तर इतकं काम कशासाठी करतात? पैसे साठवणाऱ्या लोकांपेक्षा हे जास्त विकृत आहेत. हे बोलणं ऐकत असतानाच माझ्या मनात माझ्या डॅडविषयी विचार येत होते. मी पैशांना अजिबात महत्त्व देत नाही हे वाक्य ते असंख्य वेळा म्हणत असत. मी काम करतो कारण मला ते आवडतं असं सांगून ते स्वतःचीच समजूत घालून घेत असत. मग आम्ही काय करायचं? मी विचारलं. भीती किंवा लोभ नष्ट होत नाही तोपर्यंत आपण कामच करायचं नाही का? नाही, तसं करणं म्हणजे काळाचा अपव्ययच आहे. भावनांमुळेच तर आपण मानव आहोत. त्यामुळे आपली घडण अकृत्रिम आणि खरी बनवा. भावना म्हणजे उत्साह. मुळात तुमच्या भावना मनापासून आणि खऱ्याखुऱ्या असू द्या. कुठल्या भावना खऱ्याखुऱ्या आणि कुठल्या कृत्रिम हे ओळखायला शिका. तुमचे मनोव्यापार आणि भावना यांचा मेळ घाला आणि त्यांचा उपयोग तुम्हाला अनुकूल असेल असा करून घ्या. वाह, माईक म्हणाला. मी आता जे बोलतो त्यावर फार विचार करत बसू नका. येत्या काळात त्याची जाणीव तुम्हाला आपोआप होईलच. मुळात तुम्ही तुमच्या भावना ओळखायला शिका. त्या लाटेमध्ये वाहून जाऊ नका. बहुसंख्य लोकांना हेच समजत नाही की त्यांच्या भावनाच विचार करू लागल्या आहेत. तुमच्या भावना या भावनाच असतात आणि तुम्ही तुमचा विचार करायला शिकणं महत्त्वाचं आहे. तुम्ही एखादं उदाहरण देऊ शकाल का? मी विचारलं. नक्कीच, डॅडनं उत्तर दिलं. जेव्हा एखादा माणूस म्हणतो की मला नोकरीची गरज आहे तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की त्याच्या भावना विचार करत आहेत, पैसे नाहीत. हे भयच नोकरीविषयीचा विचार उत्पन्न करतं. पण दिलचुक्ती करायची असतील तर पैशांची गरज लागणारच ना? मी म्हणालो. निश्चितच तशी गरज असेल. पण मी एवढंच म्हणतो की भीतीच विचार करत असते. श्रीमंत डॅड हसत म्हणाले. मला नाही समजलं. माईक म्हणाला. उदाहरणच देतो. समजा पुरेसे पैसे नाहीत अशी भीती उत्पन्न झाली तर लगेच ती नाहीशी करण्यासाठी पैसे मिळवणे आणि त्यासाठी नोकरी करण्याऐवजी या भीतीवर हाच दीर्घकालीन उपाय आहे का असा प्रश्न स्वतःलाच विचारता येईल. माझ्या मते त्याचं उत्तर नाही हेच आहे. विशेषतः जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा विचार होत असतो तेव्हा तर उत्तर नाही हेच असतं. कारण नोकरी हा दीर्घकालीन प्रश्नावरचा अल्पकालीन उपाय आहे. आता माझ्या मनाचा गोंधळ उडाला होता. पण मग मी न भीता स्पष्टपणे विचारलं. माझे डॅड नेहमी सांगतात की शाळेत जा, चांगले गुण मिळवा म्हणजे तुम्हाला चांगली आणि सुरक्षित नोकरी शोधता येईल. ते कसं काय? ते असं का म्हणतात हे मला माहीत आहे. श्रीमंत डॅड हसत म्हणाले. बहुसंख्य लोक त्याचीच शिफारस करतात. त्यांच्यासाठी हीच उत्तम सर्वोत्तम कल्पना असते. केवळ भयामुळेच ही शिफारस केली जाते. म्हणजे माझे डॅड घाबरल्यामुळे असं म्हणतात? हो, श्रीमंत डॅड म्हणाले. तू पैसे कमावू शकणार नाहीस आणि त्यामुळे समाजात राहण्यास लायक राहणार नाहीस या भीतीपोटी ते असं म्हणतात. गैरसमज करून घेऊ नकोस. ते तुझ्यावर प्रेम करतात आणि तुला चांगले मित्र मिळावेत, तुझं भलं व्हावं असंच त्यांना वाटतं. मला वाटतं त्यांना वाटणारी भीती समर्थनीय आहे. शिक्षण आणि नोकरी महत्त्वाची आहेत पण ती आपल्या भीतीला हाताळू शकत नाहीत. ज्या भयामुळे ते सकाळी लवकर उठून कामाला जातात त्याच भयामुळे तू देखील शाळेत जावं असं त्यांना वाटतं. मग तुमचं काय मत आहे? मी विचारलं. पैशांच्या शक्तीचं स्वामी कसं व्हावं हे मला तुम्हाला शिकवायचं आहे. त्याला अजिबात घाबरायचं नाही. हे शाळेत शिकवलं जात नाही आणि हे जर तू शिकला नाहीस तर कायम पैशांचा गुलाम होऊन राहशील. त्यांनी उत्तर दिलं. आता आम्हाला ते नक्की काय सांगू पाहत आहेत याची जाणीव होऊ लागली होती. आम्ही आमचा दृष्टिकोन विकसित करावा, विस्तारावा असं त्यांना वाटत होतं. मिसेस मार्टिन, त्यांचे कर्मचारी किंवा माझे डॅड जे पाहू शकले नाही ते आम्ही पाहावं असं त्यांना वाटत होतं. त्यांनी जी काही उदाहरणं दिली ती काही वेळा निर्दयही वाटली होती पण ती पक्की लक्षात राहिली. त्या दिवशी माझा दृष्टिकोन निश्चितपणे बदलला आणि सगळ्यांसमोरच तो सापळा असतो तो दिसायला सुरुवात झाली होती. तसं पाहायला गेलं तर आपण सारेच कर्मचारी असतो. आपण फक्त वेगवेगळ्या स्तरांवर काम करत असतो. श्रीमंत डॅड म्हणाले. तुम्हाला हा सापळा टाळता यावा. भय आणि अतितीव्र इच्छा या भावनांमुळे निर्माण झालेला सापळा तुम्हाला तुमच्या पद्धतीनं वापरून घेता यावा. त्या सापळ्यात अडकून त्याच्या पद्धतीनं तुम्ही काम करू नये. मला तुम्हाला हेच शिकवायचं आहे. पैशांची रास कशी निर्माण करायची हे शिकवण्यात मला अजिबात रस नाही. तीव्र इच्छा आणि भय हाताळण्याची ताकद त्या पैशांच्या राशीत नाही.
तुम्ही जर या भावना हाताळू शकत नसाल किंवा श्रीमंत झालात तर तुम्ही खूप पगार मिळवणारे गुलाम असाल. हा सापळा कसा टाळायचा? मी विचारलं. गरिबी किंवा आर्थिक समस्यांचं मुख्य कारण अर्थशास्त्रीय किंवा सरकार हे नसून भय आणि अज्ञान हेच आहे. स्वतःच लादलेली भीती आणि अज्ञानच लोकांना त्या सापळ्यात अडकवून ठेवतो. म्हणूनच तुम्ही शाळेच्या कॉलेजमध्ये जाऊन पदव्या मिळवा. या सापळ्याबाहेर कसं पाहायचं ते मी तुम्हाला शिकवेन. हे कोडं आता तुकड्या तुकड्यानंच सुटत होतं. माझ्या उच्चशिक्षित डॅडनं उत्तम शिक्षण घेतलं होतं, पण त्यातून त्यांना पैसा किंवा भय कसं हाताळावं याचं ज्ञान मिळालं नव्हतं. वेगळ्या आणि महत्त्वाच्या गोष्टी मला या दोन्ही डॅडकडून शिकता येतील हेही स्पष्ट झालं होतं.